हॅलो नमस्कार. तर चला आज ना एक उपवासाचा पदार्थ घेऊन आलेली आहे. चतुर्थी आहे म्हटलं, चला चतुर्थी स्पेशल रेसिपी करूया. तर चला आपण रेसिपीला सुरू करू. आज आपण पाहूया उपवासाचे बटाटे वडे कसे बनवायचे. चला तर मग सुरू करू. इथे मी 3 छोटा साईजचे बटाटे घेतले आहे उकडून. त्याला असं आपल्याला छान मॅश करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये मी वरई आणि साबुदाण्याचं पीठ केलं होतं मिक्सरमध्ये बारीक, 2 चमचे ते घालणार आहे. आता ह्याच्यात मिक्स करायचं आहे आपल्याला. आता ह्याच्यामध्ये मी थोडासा साबुदाणा घालते आहे भिजवलेला, 1 चमचा घालायचा आहे. चवीनुसार मीठ घालणार आहे. आणि ह्याच्यात मी लाल मिरची पावडर घालणार आहे. तुम्ही याच्यात आलं आणि मिरचीची पेस्ट पण घालू शकता. मी लाल मिरचीचा वापर करते. थोडंसं जिरं पूड घालणार आहे. आता तुमच्याकडे जर कोथिंबीर उपासाला चालत असेल तर तुम्ही याच्यात कोथिंबीरचा वापर पण करू शकता. 1-2 छोटे चमचे मी राजगिऱ्याचं पीठ घालते आहे. राजगिऱ्याच्या पिठाने जरा क्रंचीनेस येतो त्याला. यात थोडंसं मी आलं किसून घालते. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. ह्याच्यात पाण्याचा वापर करायचा नाही आहे आपल्याला. बटाट्याचा जो ओलसरपणा आहे त्यातच हे सगळं भिजतं. आणि पिठांचाही जास्त वापर नाही करायचा आपल्याला, नाहीतर ते खाताना खूप पीठ लागेल आहे. आता हे असं मिक्स करून झालं आहे आपलं. आता ह्याचे छोटे छोटे आपण बॉल्स करून घ्यायचे आहेत वडे. आता तुम्ही हा असा गोल करून ह्याला हलकं चपटं करून सुद्धा तुम्ही याला तळू शकता, जसे बाहेर वडे मिळतात तसा. असे मी हे सगळे बॉल्स करून घेते. इथे हे आपले सगळे वडे करून तयार आहे. आता ह्याच्यासाठी आपण एक कोटिंग करूया. त्याच्यासाठी मी राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे आणि त्यात थोडंसं मीठ घातलं आहे. आता आपल्याला ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे. जशी आपण भज्यांना किंवा पकोड्यांना जशी आपण करतो पेस्ट, सेम तशीच करायची आहे. खूप घट्ट नाही आणि खूप पातळही नाही. याने होईल काय ना, त्याला बाहेरून असा एक क्रिस्पीनेस येईल आहे वड्यांना आपल्या. अशी हवी आपल्याला पेस्ट. आता असा एक गोळा घेऊन या राजगिऱ्याच्या पिठामध्ये असं मिक्स करायचं आहे. पूर्ण छान घोळून घ्यायचं आहे आपल्याला. कोटिंग करून घ्यायची आहे चांगली. आणि आता असं हे तेलात घालायचं आहे. तेलात घालताना प्रिकॉशन अशी की जरा सांभाळून, कारण हे तेल जरा असं उडतं हे टाकल्यानंतर. सो थोडं सांभाळून करा. आता असे मी दोन्ही घालून घेते. 2 वडे घातले आहे. आता ह्याला घालताना गॅस मोठा आणि घातल्यानंतर गॅस थोडासा कमी करून घ्यायचा आहे. आता तुम्ही हे शॅलो फ्राय पण करू शकता. मी तळून घेतले आहे. असे हे आपले वडे तयार आहेत. बाहेरून एकदम क्रिस्पी लागतील आणि आतून थोडे सॉफ्ट. सो इथे आपण आता हे आपले वडे सर्व करूया. ह्याला तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता, डीप फ्राय पण करू शकता. सो असे हे आपले क्रिस्पी आणि क्रंची वडे तयार आहेत उपवासासाठी दह्याच्या चटणीसोबत. ह्याच्यासोबत तुम्ही शेंगदाण्याची चटणी पण सर्व करू शकता, किंवा तुम्ही ह्याच्यावर दही घालून ॲज अ दही वडेसुद्धा सर्व करू शकता. ते पण छान लागेल आहे. सो रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.